नमस्कार मंडळी, कसे आहात? आज तर 2 स्पेशल गोष्टी होत्या माझ्या आयुष्यामध्ये आनंदाच्या. आज आज पहिली गोष्ट म्हणजे नर्सरीची पॅरेंट्स मीट होती अन्वीच्या स्कूलची. कारण ती फर्स्ट टाईमच अटेम्प्ट करणार होतो, कारण आत्ताच अन्वित नर्सरीला आहे. मग आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या नंदेच्या मुलाचा आज वाढदिवस होता, म्हणजे वेदांचा वाढदिवस होता. मग पहिलं म्हणलं 11:30 ते 12 आपण जाऊन येऊया स्कूलमध्ये. पॅरेंट्स मीट होती त्यामुळे सगळेच आले होते पॅरेंट्स. मला वाटलं सेपरेटली आहे काही की, पण मुलं अजून लहान आहेत, त्यांना टिफिन बाकी पोर्शन किंवा काय काय घेतं स्कूलमध्ये ते सगळ्यांना मिळून सांगायचं होतं. त्यामुळं आज एकच टायमिंग दिला होता सगळ्यांना, त्यामुळं सगळे जमले होते. खूप छान वाटत होतं. फर्स्ट मीटिंग होती, पण मुलांचे अनुभव शेअर करत होते सगळेजण. मुलं काय काय शिकतात किंवा तुम्ही काय एक्सेप्ट करायला पाहिजे. पेपर पाहिला, खूप छान केलं होतं. अन्वितला पण मार्क्स चांगले पडले होते. ते म्हणलं की हुशार आहे अन्वित, रायटिंग चांगलं आहे, थोडं कमी बोलतो म्हणले, पण चालेल, आता फर्स्ट तर आहे, बरं अभ्यास करतो, आवड आहे असं सांगत होत्या. मग कॉंग्रॅच्युलेशन केलं, स्टार मिळाला त्याला आणि आलो घरी. मग वेदांचं औक्षण सकाळी केलं होतं मग घरी, पण संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन करायचं होतं. मग त्यासाठी गिफ्ट काय द्यायचं, काहीतरी आपण बाहेरून जरी घेतो पण घरून केलेलं काही वेगळंच राहतं किंवा खास राहतं. म्हणून मी वेदांत ब्रेन चॅलेंज बुक करायचं ठरवलं होतं. मग असंच एक सिम्पल कार्ड देण्यापेक्षा थोडं चॅलेंज, थोडं थॉट्स, थोडं कार्डचे मेसेज असं जरी असेल तर मुलांना ते छान वाटतं. किंवा हा माझा विचार तुम्हाला कसा वाटतं आहे, मी दिलेलं गिफ्ट कसं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. ब्लिंकिटच्या पार्सलच्या बॅगवरती असे काही पझल आले होते, तेच मी कट करून प्रत्येक पेजला हे केलं होतं. मग छान त्याच्यासोबत सुविचार पण दिले होते. नेवर कीप म्हणजे करत राहा तुम्ही, मोठे स्वप्न बघा, मेहनत करा, नम्र राहा. बाकी अजून खूप सारे थॉट्स होते, म्हणजे थॉट्स पण आणि पझल पण. खरी स्पर्धा स्वतःचीच आहे तुमची ह्याची ओळख. आपण कितीही समजावून सांगितलं, पण जेव्हा ते मुलांना सॉल्व करताना लक्षात येतं किंवा बघतात तेव्हा सोडवताना त्यांना एक एक वेगळीच एन्जॉयमेंट असते. मग असंच एक छोटंसं कार्ड त्याच्यामध्ये पत्र टाईप लिहिलं होतं आणि शेवटी कॉंग्रॅच्युलेशनचं पेज जोडलं होतं. त्यांना पण ते खूप आवडलं. मी म्हटलं दिवसभरात सॉल्व करून द्या मला, आणि संध्याकाळी होतं सेलिब्रेशन. मग आम्ही घरीच केलं. आता 10-11 वर्ष झालेत, त्यामुळं पहिले मोठे झालेत बड्डे, त्यामुळं त्यांच्या फ्रेंडला बोलवून घरीच करायचं ठरलं होतं. मग सगळं डेकोरेशन, बाकी मेनू सगळं केलं होतं. बाहेरून थोडंफार मुलांसाठीच खाऊ आणला होता, चॉकलेट, समोसे, वडापाव असं. आणि घरी सगळेजण जमले होते, आजी आजोबा, त्याच्या काकी, चुलता, काका काकू आणि त्याचे फ्रेंड. मग अन्वितने घरी त्याला बॅट घेतली आम्ही SSची, त्यांना क्रिकेटची खूप आवड आहे म्हणून. आणि त्यांच्या काकी, नंदेच्या जाऊबाई आहेत, ननंदबाई, आम्ही सगळ्यांनी परत फोटोशूट केलं. त्यांचे फ्रेंड सगळ्यांनी गिफ्ट वगैरे दिले. छान मस्तपैकी जेवणं झाली. आणि असं काही 2 स्पेशल गोष्टी एकाच दिवशी असल्यामुळे आम्ही सगळेजण खूप आनंदी होतो. मुलांना कितीही केलं तरी त्यांचा बड्डे हा मोठाच करायचा असतो. आपल्याला वाटतं आपण पहिले मोठे केलेत, पण आता त्यांना कळतं आहे, त्यांना त्यांच्या मुलांना बोलवायचं असतं. त्यामुळं त्यांना वाटतं की नाही, आता हे पण आता मी माझ्या फ्रेंडला बोलवणार, काहीतरी रिटर्न गिफ्ट देणार. मग अशा प्रकारे आनंदात बड्डे सेलिब्रेशन झालं. कसे वाटले 2 स्पेशल मुमेंट माझ्या आयुष्यातले ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि गिफ्टच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे, आपण मुलांना काय गिफ्ट द्यायला पाहिजे किंवा मी दिलेलं गिफ्ट कसं आहे ते मला कमेंट करून सांगा. मुलांचा उत्साह, प्रोत्साहन आपण केलेल्या गोष्टीतूनच वाढत असतं. म्हणून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.